लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येतोय अशी ओरड अधूनमधून होत असते। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही याबद्दल खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली। अर्थमंत्री अजित पवार हे आर्थिक शिस्तीबाबत काटेकोरपणे निर्णय घेतात। नुकतीच एका माध्यमाला त्यांनी मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही सहकाऱ्यांना सावधान केलं नव्हतं का असा प्रश्न विचारण्यात आला। यावर अजित पवार यांनी दिलेलं उत्तर अनेकांच्या भुवया उंचवणार आहे। नेमकं त्यांनी काय उत्तर दिलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव सध्या अजित पवार यांच्याकडे आहे। लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा पैशांचं सोंग आपल्याला करता येणार नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। यावर अजित पवार म्हणाले की मी जर त्यावेळी खरं सांगितलं असतं तर आम्ही परत आलोच नसतो। सरकार कसं येईल हे बघणं महत्त्वाचं असतं। अजित पवार पुढे म्हणाले की आम्ही काही साधू संत नाही, आमचंही काही व्हिजन आहे, ते प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रयत्न करणं आवश्यक आहे। केंद्रात आमचं सरकार आहे, त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू असं माझं मन सांगत होतं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे। आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही असं आधीच सांगितलं गेलंय। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेतो। तसंच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेत आहोत असंही अजित पवार म्हणाले। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं। आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र त्यातही पदरी निराशा आली। त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेबाबत रोज काही ना काही चर्चा सुरू होताना दिसतेय। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेत, मात्र मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळालाय। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारल्यास 2100 रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधरेल आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मित्रांनो, तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर बातम्यांसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।